की जय। जय श्री गजानन। पोचलो रे बाई शेगाव, गजानन महाराज की जय। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर पुन्हा एकदा आम्ही लकी राठोड स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भाई सकाळची आज 7 वाजता आपल्याला निघायचं होतं, तो ऑलरेडी 7:26 झाले, कुणीच पण टाईमवर निघत नाही। आणि आज चाललो आपण शेगावला गजानन महाराजच्या दर्शनासाठी। तर ब्लॉगची सुरुवात करतो मी आता, आणि जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर भाई आता तयारी वगैरे झाली आहे, तर खाली जाऊ नाश्ता वगैरे करू, बॅकपॅक वगैरे सगळं झालेलं आहे। सगळ्यांचा नाश्ता आता चालू आहे, आणि चालू म्हणजे झालेलाच। आता थोड्याच वेळात आम्ही निघू। तर सगळेजण बाहेर थांबलेले आहे, कोणत्या ट्रॅव्हल्समध्ये कोण कोण बसणार काही माहिती नाही आहे। कुठं तर हो आता करते कोणी ड्रायव्हर करते, कोणी काय काय करते। तर 5व्या वर्गात होतो मी, तेव्हा गेलो होतो। कमीत कमी मॅक्झिमम झाले असेल 12-13 वर्ष झाले असेल आरामात। तर आता आफ्टर लॉंग टाईम चाललो मी गजानन महाराजच्या दर्शनासाठी। कंपनीकडनं भेटला ऑफर, तर चला आता। तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, लई एक्सप्लोर करणार आहे मी। माझ्यासोबत आहे प्रवीण भाऊ, सॉरी कुंडलिक भाऊ। तर व्हिडिओमध्ये मजा येणार आहे। पोचलो रे बाई शेगाव, गजानन महाराज की जय। मित्रांनो फायनली आम्ही शेगावला आता सध्या पोचलेलो आहे। मागं पण पाहून घ्या आपल्या टीम आहे, आणि इकडं पण पाहून घ्या टीम आहे आपली। तर सगळेजण आता शेगावला पोचलो आहे आम्ही, आले आणि आता येणार मजा, फुल माहोल, आणि लाईव्ह दर्शन दाखवतो मिस्त। आफ्टर लॉंग टाईम आलो इथं। आपल्या या गेटमधनं आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे। इकडं पूर्ण आपलं ट्रॅव्हलिंग पार्क आहे। ट्रॅव्हलिंग पार्क म्हणतो, गाड्या पार्किंग वगैरे करायचं। भक्ती निवास एंट्री इथमधनं जावं लागतं वाटतं आतमध्ये। इथमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे। हे भक्ती निवास आहे, श्री मंदिर अंकुल कडे। म्हणजे देवस्थान आहे आपले गजानन महाराज। इकडं काय आहे काही माहिती नाही आहे। इकडं मस्त बसांसाठी त्यांना म्हणजे आपल्या इथं सगळ्या लोकांसाठी बसायला बनवलेलं आहे। त्याही साईडनं पण बनवलेलं आहे, आणि सरळ जायचं आहे आपल्याला तिकडे आतमध्ये। तिकडे वाटते मार्ग, इथून आपल्याला आतमध्ये जावं लागते। चला आज तुम्हाला पूर्ण लाईव्ह दर्शन दाखवतो इथचं। शेगाव गजानन महाराज, पाणी टाकलेलं आहे इथं पाहून। जसंच आपण गेटच्या बाहेर येऊ तसंच इथं मस्त मेला लागलेला दिसतो आपल्याला। पाहून घ्या, मस्त मेला लागला इथं बाजूला। ज्याला जे जे घ्यायचं आहे ते घेऊ शकते इथून। बस थोड्या तिथं मी माझ्याकडे गॉगल नव्हता, तर गॉगल घेतला मी एक, आणि आता चाललो आतमध्ये। गरीबांना ओले झालं, मित्रांनी सगळ्यांना लावलं। मार्केट एक्सप्लोर करतो थोडंसं तुमच्यासोबत। खूप मोठं मार्केट आहे, आणि जोपर्यंत आपण मंदिरापर्यंत जात नाही तोपर्यंत हा मार्केट चालूच राहते। बरोबर, तसं आपण सांगेन नंतर। हे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। तर मित्रांनो इथं चेकिंग वगैरे होते, सगळं बॅग वगैरे चेक करावं लागते इथं।
सगळे बॅग चेकिंग वगैरे इथं केल्या जाते. तसं इथून आतमध्ये जावं लागते. यार वाईब पाहून घ्या यार, बॉम्ब खतरनाक वाईब आहे हिची. काय जबरदस्त बनवलं यार. इथे खूप असे आपल्या गजानन महाराजच्या दर्शन करायसाठी येतात. चप्पल स्टँड, हा चप्पल स्टँड आहे. भव्य दिव्य. आणि इथे चप्पल हरपली तर काही सांगता नाही येत सध्याच्या कंडिशनमध्ये. आता चप्पल लावावं लागेल आपल्याला. इथं कूलरची व्यवस्था पण केलेली आहे. इथे एकदम थंडगार लागून राहिलं. मित्रांनो आपल्याला इथनं समाधीकडे जायचं आहे. आपल्याला गजानन महाराजच्या हा जाते समाधी दर्शनाकडे जाणारा मार्ग हा आहे, पण सध्या बंद आहे. तर आपल्याला सीडीने जावं लागते. चाललो आता समोर समोर समोर. मागे आपली टीम आहे. खूप दिवसानंतर इथे येऊन थोडं चांगलं वाटलं. आलो असतो मी कुठं मधून आलो असतो. बापरे लाईन सध्या इकडं. मित्रांनो आपल्याकडनं जेवढं पॉसिबल होते तेवढं मी शूट करतो, कारण की इथं मोबाईल अलाउड नाही आहे. व्हिडिओ काढून देऊन राहिले. जेवढं होते तेवढं आपण शूट करू. जिथे जिथे पॉसिबल होते तिथे ते व्हिडिओ शूट करतो. गर्दी मित्रांनो इथं थोडा वेट करावा लागते आपल्याला, कारण की गर्दी खूप भयंकर आहे. आणि गर्दीमध्ये खूप जण लागलेले आहे सध्या दर्शनासाठी. 1 घंटा, अर्धा घंटा, 2 घंटे, 3 घंटे पण लागू शकते. तर आता गर्दीमध्ये आम्ही सगळेजण आहे उभे. आमच्या कंपनीचे स्टाफ आहे फ्रॉम श्रीरामपूर शिर्डी. जावं लागेल शिर्डीला पण आपण एखाद्या दिवशी. तिचा पण ब्लॉग बनवू शिर्डीचा. तर आता सगळी मागं टीम वगैरे सगळी लाईनमध्ये लागलेली आहे दर्शनासाठी. तर आता आपण जाऊ आतमध्ये. दर्शन काय माहित किती वाजता होते, तर झालं पाहिजे दर्शन. पाहून घ्या मित्रांनो, याच कारणामुळे आपल्याला मोबाईल अंदर नेणं अलाउड नाही आहे, शूटिंग करणं अलाउड नाही आहे. लक्ष गेलं की डायरेक्ट घेऊन घेतात. कंटिन्यू साफसफाई करत असतात ते. आणि इथे थोडा पण कचरा दिसत नाही. इथच्या परिसरासाठी एकच खासियत आहे, थोडा पण कचरा इथं दिसत नाही. पूर्ण क्लीन असते. इकडे काही आपलं व्हिडिओ शूट काही करू दिला नाही या परिसरामध्ये. ही आपली टीम आहे लेबीनची. अंतर करके जाण्याचा मार्ग. तर मित्रांनो तिथं व्हिडिओ शूट करणं अलाउड नव्हतं शेगावला. तर तिथं काही व्हिडिओ बनवला नाही मी काहीच. तर फायनली आता आम्ही पोहोचलो इथं. बाय बाय केला शेगावला. आम्ही गजानन महाराजचे दर्शन झाले मस्त. आता पोहोचलो आम्ही एका हॉटेलवर. आता इथं जेवण वगैरे करू आणि हा व्लॉग मी इथं संपवत आहे. जेवण वगैरे करून